विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. काल आपण टॅलीमध्ये डेबिट नोट आणि क्रेडिट नोट या व्हाउचर टाईपमध्ये परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्नचे एंट्रीज कशा पद्धतीने करायचे याचा आपण अभ्यास केलेला आहे. बट आय थिंक स्टील सो मेनी स्टुडंट्स हॅव डाऊट व्हेअर टू यूज द डेबिट नोट अँड व्हेअर टू यूज द क्रेडिट नोट. तर मला काही विद्यार्थ्यांचे रिक्वेस्ट आले, त्यामुळे आज मी तुम्हाला डेबिट नोट म्हणजे नक्की काय हे आपण 11वीला शिकलोय, परंतु काही कालांतराने आपण विसरलो असेल, तर आज आपण पाहूया डेबिट नोट आणि क्रेडिट नोट म्हणजे काय. ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण याचा अभ्यास करणार आहोत. सो डिअर स्टुडंट्स, डेबिट नोट अँड क्रेडिट नोट. व्हेरी फर्स्ट वी विल सी द क्रेडिट नोट. आपण क्रेडिट नोट म्हणजे काय हे आपण पाहूया. क्रेडिट नोट म्हणजे काय? वी विल टेक अ सिंपल एक्झाम्पल ऑफ जर्नल एंट्रीज. सपोज यू आर अ बिझनेसमॅन अँड यू आर सेलिंग द गुड्स टू मिस्टर महेश. आपण महेशला 20,000 रुपयाचा माल विकला, म्हणजे एंट्री झाली महेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. नॅरेशन लिहिलं बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. आता महेशला माल विकल्यानंतर इफ द गुड्स आर रिटर्न बाय महेश, महेशने आपल्याला माल जर परत केला असेल तर एंट्री होणार सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट, बिकॉज द डेबिट बॅलन्स ऑफ द डेटर दॅट इज महेश इज टू बी रिड्यूस्ड. म्हणजे तो गिवर पण आहे आणि त्याचा डेटरचा डेबिट बॅलन्स आपल्याला 5,000 रुपयांनी कमी करायचा आहे. म्हणून महेश अकाउंटला क्रेडिट टाकलं आणि सेल्स रिटर्न अकाउंटला डेबिट टाकलंय. ओके, नाव सी हाऊ टू मेक द लेजर पोस्टिंग्स. आता लेजर पोस्टिंग कसं करणार आपण महेश अकाउंट ओपन करूया. महेश अकाउंटच्या डेबिट साइडला, ऑन द डेबिट साइड ऑफ द महेश अकाउंट, टू सेल्स अकाउंट. ओके, हाऊ मच? 20,000, 20,000 रुपये. महेशला माल विकला. ही इज अ डेटर. महेश इज युअर डेटर. रिमेंबर, तो आपला डेटर आहे, ऋणको आहे, कर्जदार आहे. आणि जेव्हा त्याने आपल्याला 5,000 रुपयाचा माल परत केला त्याला आपण सेल्स रिटर्न म्हणतो, रिटर्न इनवर्ड म्हणतो. त्याची एंट्री झाली सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू महेश. म्हणजे महेश अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स रिटर्न. ऑन द क्रेडिट साइड ऑफ द महेश अकाउंट वी हॅव रिटर्न सेल्स रिटर्न. आपण काय केलं इथे? सेल्स रिटर्न लिहिलं. मुद्दामून इथे मी बाण का दाखवलाय, ॲरो दाखवलेला आहे. महेश अकाउंट इज नाउ हियर क्रेडिटेड. सो व्हेन टू प्रिपेअर द क्रेडिट नोट. आता आपल्याला क्रेडिट नोट तयार करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सो दिस इज अ क्रेडिट नोट. एक ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय त्याचं नाव आहे सत्यम ट्रेडिंग कंपनी, चौपाटी कारंजा, अहमदनगर. हे क्रेडिट नोट आहे. आपण महेश ट्रेडर्सला माल विकला होता, त्यापैकी 5,000 रुपयाचा माल किंवा 6,000चा माल या ठिकाणी आपल्याला परत आलेला आहे. जर 6,000 रुपयाचा माल आपल्याला परत आला तर इथे आपण एक वाक्य लिहिलेलं आहे, वी हिअर बाय इन्फॉर्म यू दॅट वी हॅव क्रेडिटेड. इथे आपण काय केलं? महेश अकाउंटला क्रेडिट टाकलेले, कारण त्याचा डेबिट बॅलन्स काय करायचा आपल्याला? कमी करायचा आहे. वी हॅव credited your account with ₹6,000 only for the goods written by you as under. तुम्ही खालील प्रमाणे शर्ट, ट्राउजर्स हे रिटर्न केले. मग रिटर्न केल्यानंतर त्याला आपण एक पुरावा द्यावा लागतो, कारण रिटर्न केल्यानंतर उद्या आपण परत तेवढेच पैसे मागायला जाऊ शकतो, 20,000 रुपये. त्यावेळेस त्याच्याकडे काहीतरी एव्हिडन्स पाहिजे. जसं माल विकल्यानंतर आपण इनव्हॉइस देतो आणि इनव्हॉइसवरती सही घेतो उधारीने माल विकल्यावरती. पण 5,000 रुपयाचा माल त्या कस्टमरकडून परत आलाय, महेशकडून रिटर्न आलेला आहे. म्हणून इथे आपण त्याच्या अकाउंटला क्रेडिट टाकलं. म्हणजे महेश अकाउंट इज क्रेडिटेड विथ 6,000 रुपीज. म्हणजे क्रेडिट नोट. म्हणजे आता लक्षात आलं असेल, हु इश्यूज द क्रेडिट नोट? येस, सेलर इश्यूज ए क्रेडिट नोट टू द बायर.
सेलर बायरला क्रेडिट नोट इश्यू करतो. आलं का लक्षात? आपण एक इथे एक्झाम्पल पाहूया. इथे सेलर कोण होते? सत्यम ट्रेडिंग. ही इज अ क्रेडिटर. आणि कुणी खरेदी केला माल? महेश ट्रेडर्सनी. सो सेलर इश्यूज क्रेडिट नोट टू द बायर. सेलर काय करतो? बायरला, डेटरला काय केलं? या डेटरच्या अकाउंटला क्रेडिट टाकलंय. हिज अकाउंट इज क्रेडिटेड बाय ₹5,000. हेन्स सत्यम ट्रेडिंग कंपनी दॅट इज सेलर इज इश्यूड क्रेडिट नोट टू द बायर. ओके, समजलं का? चला आपण मग डेबिट नोट म्हणजे पाहूया. इट इज जस्ट अपोजिट. डेबिट नोट म्हणजे ह्याच्या आत्ता आपण जे पाहिलेलं आहे त्याच्या जस्ट अपोजिट आपल्याला पाहायचं आहे. सो डिअर स्टुडंट्स, डेबिट नोट अगेन वी विल टेक अ सिंपल एक्झाम्पल. आपण माल खरेदी केला. सपोज आपण होलसेलर कडून, डीलर कडून 10,000 रुपयाचा माल खरेदी केला. कोणाकडून खरेदी केला? अजित ट्रेडर्स. सो जर्नल एंट्री इज परचेसेस अकाउंट डेबिट टू अजित ट्रेडर्स अकाउंट. 10,000 रुपयाचा माल खरेदी केला. ड्यू टू सम रिझन इफ द गुड्स आर रिटर्न. आपण अजित ट्रेडर्सला माल परत केला 2,000 रुपयाचा. म्हणजे एंट्री झाली अजित ट्रेडर्स अकाउंट डेबिट टू परचेसेस रिटर्न अकाउंट. अजित ट्रेडर्सला आपण डेबिट का टाकलं? कारण क्रेडिटर्सचा क्रेडिट बॅलन्स आपल्याला कमी करायचा आहे. नाव अजित ट्रेडर्स इज अ क्रेडिटर बाय ₹10,000 and we have debited his account by 2,000 because we are not required to pay 2,000 rupees as the goods of 2,000 rupees is returned to him. Okay, now see the ledger posting. आता लेजर पोस्टिंग मध्ये आपण अजित ट्रेडर्स अकाउंट बनवणार. अजित ट्रेडर्स इज युअर सन्ड्री क्रेडिटर्स. सो ऑन क्रेडिट साइड ऑफ द अजित ट्रेडर्स वी हॅव रिटर्न बाय परचेसेस. हाऊ मच वी हॅव परचेस? द गुड्स ऑफ 10,000. 10,000चा माल आपण खरेदी केलेला आहे. पैकी 2,000चा माल रिटर्न केला. रिटर्न केला म्हणजे डेबिट साइडला लिहिलं अजित ट्रेडर्स अकाउंट इज डेबिटेड बाय ₹2,000. 2,000 रुपयाने अजित ट्रेडर्स अकाउंटला आपण डेबिट टाकलं. म्हणजे अगेन सत्यम ट्रेडिंग कंपनी इज प्रिपेअर्ड ए डेबिट नोट. ओके, अँड इट इज गिव्हन टू द अजित ट्रेडर्स. काय लिहिलं त्यामध्ये? वी हिअर बाय इन्फॉर्म यू दॅट वी हॅव डेबिटेड युअर अकाउंट with ₹2,000 only for goods written by us. आम्ही परत केला. कुणाला? होलसेलरला परत केला. ज्यांच्याकडून आपण माल खरेदी केला होता. अजित ट्रेडर्स कडून माल खरेदी केला. त्यांना आपण 4 शर्ट्स 500 रुपयाप्रमाणे परत केले. 2,000 goods is returned. So अजित ट्रेडर अकाउंट इज डेबिटेड. मग त्याला डेबिट टाकतो म्हणून डेबिट नोट. सो व्हेरी सिंपल इन टॅली. इफ देर इज अ परचेस रिटर्न दॅट इज रेकॉर्डेड इन डेबिट नोट. इफ देर इज अ सेल्स रिटर्न दॅट इज रेकॉर्डेड इन, yes, it is recorded in credit note. So who issues credit note? Yes, credit note is issued by the seller, creditor, and it is issued to buyer, debtor. And what indicates? The creditor indicates we have credited your account because we have to reduce the balance of debtor, credited your account by rupees dash dash something amount. In the same way, at the same time, buyer purchases goods from the seller
and if buyer returns goods to seller, it is a purchase return, and the seller is a creditor in buyer's point of view. So whenever buyer returns goods to seller, buyer जेव्हा सेलरला माल परत करतो तेव्हा तो त्या क्रेडिटरचा क्रेडिट बॅलन्स कमी करतो आणि एक डेबिट नोट बनवतो. समजलं का? So debit note and credit note, these are very simple concepts. So don't make confusion. If you want, again rewind the video and check it out. विद्यार्थी मित्रांनो, आज एवढंच आपण शिकणार आहोत. आणखी काही तुम्हाला ट्रिक्स आणि शॉर्टकीज तुम्हाला मी सांगणार आहे. उद्या सकाळपर्यंत वाट पहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. आजचा व्हिडिओ 11वी-12वीच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. जर नॉलेज तुम्ही शेअर केलं तर एक तुम्ही मोठं काम करत आहात. धन्यवाद.